ज्या विषयावर मी आता तुमच्याशी बोलणार आहे त्या विषयावर बोलताना मला थोडं ऑकवर्ड वाटतंय, संकोच वाटतोय. कोण काय म्हणेल म्हणून नाही मी हे करत आहे, पण ही वेळ हे बोलण्याची आहे का? औचित्यभंग तर माझ्याकडून होत नाहीये ना. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे की खऱ्या खोट्याचे निर्णायक स्वरूपाचे असे पुरावे जर कुणी मागितले तर मी केवळ संजय राऊतनी मला हे सांगितलं या व्यतिरिक्त काही आता तुम्हालाही सांगू शकत नाही. उद्या समजा जे कमिशन नेमलं जाईल त्यांनी समजा मला बोलवलं आणि सांगितलं की अनिलजी तुम्ही असा असा एक व्हिडिओ केला, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणालात की एकूण 6 व्यक्ती जेव्हा विमान निघालं अजितदादांचं तेव्हा त्यात होत्या, त्यातल्या 5 जणांच्या शिवांची गिनती झाली, त्यांच्याच बद्दल अंत्यविधी झाला आणि 6वं शव हे त्या मलबा जो होता विमानाचा त्यामध्ये गाडून टाकलं गेलं, नाहीसं केलं गेलं, इट वॉज थ्रोन अवे, फेकून दिलं गेलं. तर मी काय सांगणार तुम्हाला, काय त्या कमिशनच्या लोकांना सांगणार? संजय बोलला याच्या पलीकडे काय सांगणार? मित्रांनो, अर्थात तुम्हाला आता एव्हा वेळोवेळी आपण बोलतो त्यामुळे माहिती झालेलं आहे की संजय आणि मी जिवलग मित्र आहोत आणि खूप गोष्टी शेअर करतो. दोन मी ज्या शेअर करतो त्यातल्या 10% सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो. त्याची परवानगी असेल तर शक्यतो मी सांगतो. आता सकाळी मी तुमच्याशी जेव्हा बोलतोय तेव्हा ते लाईव्ह करतो सकाळी. आज दिल्लीला येतो, संसदेचं अधिवेशन असल्यामुळे, त्यामुळे दिल्लीत त्याचं लाईव्ह संपलं आणि आम्ही जनरली असं करतो की त्याचं लाईव्ह संपलं की ती प्रेस कॉन्फरन्स पण मी ऐकलेली असते, त्यामुळे मला त्या संदर्भात काही प्रश्न विचारायचे असतात जे पत्रकार विचारू शकत नाहीत. ते प्रश्न विचारायचे असतात, काहीतरी जाणून घ्यायचं असतं. शेवटी तुम्हाला मी सांगतो, बोलतो तुमच्याशी आणि एक्सक्लुझिव्हली आपला हा चॅनल चालतो. याचं कारण असे अनेक मित्र आहेत माझे, निर्णय पक्षांमध्ये आहेत, गटांमध्ये आहेत, तटांमध्ये, ते सांगतात असं, ते मग मी तुमच्याशी शेअर करतो. जसं त्याचं ते दिल्लीचं लाईव्ह संपलं, दिल्लीवरून चाललेलं, तर लगेचच आमचं ठरलेलंच आहे, म्हणजे तो अपेक्षाच करतो की आता लाईव्ह संपलं म्हणजे अनिलचा फोन येणार. त्याप्रमाणे मी त्याला फोन केला. मी त्याला म्हणलं, अरे संजय, काल तू तुझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एक ओझरता उल्लेख केला होतास आणि त्यात तू असं म्हणालास की मुंबई विमानतळावरून जेव्हा अजितदादांचं विमान निघालं तेव्हा विमानात 6 माणसं असल्याची नोंद होती, त्यापैकी 3 हे स्टाफर होते, पायलट आणि ते काय त्यांच्या सेविका असते, हवाई सेविका, ते 3 होते आणि 3 माणसं होती. एक त्यांचे सेक्रेटरी होते पर्सनल, दादा होते स्वतः, आणि आणखीन एक व्यक्ती होती. आणि प्रत्यक्षामध्ये विमान अपघातामध्ये 5च मृतदेहांच्या संदर्भामध्ये नोंद केली गेली आणि अर्थात ते देह छिन्न विछिन्न झालेले होते, जळून खाक झालेले होते, त्यामुळे मोठ्या मुश्किलीने त्या 5 मृतदेहांची सुद्धा ओळख पटवणं हे केवळ अशक्य होतं. कुठेतरी घड्याळ हातातलं वगैरे वगैरे याच्यावरून ते ओळखी पटवायला लागल्या, म्हणून अंत्यदर्शन सुद्धा त्यांचं तसं दाखवतात. अंत्यदर्शन होऊच शकलं नाही. मुखदर्शन जनरली मृतदेहाचं करतात, ते करणं शक्यच नव्हतं कारण सगळे जळून कोळसा खाक झालेले होते. पण तू असं म्हणालास की एक आणखी व्यक्ती होती, ती त्या मलब्यामध्ये होती, पण थोडा जो वेळ घेतला गेला जाहीर करायला, प्रत्यक्ष विमान अपघातात मृत्यू झाले ते जाहीर करायला जवळजवळ अर्धा पाऊण तास शेकडो लोक तिथे जमलेले दाखवले जात होते, अँब्युलन्स आलेली दाखवली होती, फायर ब्रिगेड आलेली दाखवत होती. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये काय झालं, दादांचं काय झालं, इतरांचं काय झालं, कोण होते, काय होते, त्यांचं याच्यामध्ये अक्षरशः हे झालेलं आहे, कोळसा झालेला आहे वगैरे, किंवा किती व्यक्ती होत्या याच्याबद्दल काही सांगितलं जात नव्हती. तर संजयचं म्हणणं असं की हे गूढ रहस्य आहे. जर तिथून 5 उडाल्या, 5 इथे पोहोचल्या आणि 5 दुर्दैवी 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 जीव त्याच्यामध्ये नष्ट झाले, तर हा वेळ जो घेतला जात होता याचं कारण असं आहे की विमानतळावर केऑस, त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह यंत्रणेत विमान निघालं आणि पोहोचलं या दरम्यानच्या सगळ्या संदर्भामध्ये, नोंदींच्या संदर्भामध्ये प्रचंड गोंधळ झालेला होता, केऑस झालेला होता, संदिग्धता होती, रहस्यमय होता, ते गूढ होतं. आणि ते गूढ असं होतं संजयच्या म्हणण्याप्रमाणे, मी संजयला कोट करतोय, मी माझ्या मनाचं काही सांगत नाही आणि संजय एवढं काही प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलू शकत नाही आणि बोलणारही नाही, माझे संबंध वेगळे आहेत म्हणून माझ्याशी तो बोलला आणि मला त्यांनी परवानगी दिली आहे. मी तुमच्याशी शेअर जे करतोय ते मी परस्पर नाही करत, मी बोललोय त्याच्याशी. परत आता मी सांगतोय तुम्हाला, आता म्हणजे हार्डली 15 मिनिटापूर्वी बोललोय मी त्याशी. तर हे सगळं 6 होते की 5 होते
याचाच खुलासा करायचा का नाही, याच्यासाठी तो म्हणाला एक तर मुंबईच्या ज्या नोंदी होता त्याच्यात खाडाखोर करण्याची गरज होती, की 6 ते 5 दाखवण्याची गरज होती. 6व्या व्यक्तीचं नाव रिव्हील करायचं नव्हतं. किंवा असंही असू शकेल, की आणखीन एक व्यक्ती होती. म्हणजे त्याचं म्हणणं कमिशननी जर खाडाखोड केलेली आहे का 6-5 ची हे तपासलं तर कळेल, की 6वी व्यक्ती दाखवली तरी होती का नाही? का ती दाखवलीच नव्हती आणि तरी विमानात असं होऊ शकतं. मी स्वतः असंख्य मुख्यमंत्री अनेक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर फिरलेलो आहे. अचानकपणे "या अनिलजी बसा" असं म्हणूनही मी ऐन वेळेला त्यांच्या विमानात बसलोय, हेलिकॉप्टरमध्ये बसलोय. तर माझी काही दरवेळेला नोंद झाली असं मला काही आठवत नाहीये. किंबहुना क्वचितच नोंद करून वगैरे, वगैरे म्हणजे असं विमान व्यवस्थित एअरपोर्टवर जाऊन रेग्युलर त्यांच्या ह्याच्यातून गेले वगैरे तर नोंद झालेली आहे. पण तिथे उभा आहे मी आणि ते म्हणाले, "आहे जागा चला या." असंही बसलेलो आहे. तर त्यामुळे त्या 6व्या व्यक्तीची नोंद कदाचित नसेल पण. पण असेल तर संजयचं म्हणणं असं की ती 6वी व्यक्ती होती. आता योगायोग असा आहे, की आता सोशल मीडियामध्ये तुमचे सोर्सेस कुठे आहेत मला माहिती पण सोशल मीडियावर एक पोस्ट माझ्याकडे आहे ती. अ, आज तो वेळ नाही ती. वेळ काळ पाहून तुम्हाला काही गोष्टींवर बोलावं लागतं. म्हणजे शंका जरी व्यक्त करायची असली किंवा अंगुली निर्देश जरी एखाद्या गोष्टी करायचा असेल, तरी देखील काळाचं भान, वेळेचं भान, समयाचं भान ठेवावं लागतं. औचित्य नावाचा एक हे असतो. नैतिकता पण असते. हो, हो. नैतिकता. माणुसकी पण असते. अ, दादांच्या बद्दलचा आदर, प्रेम, सुनेत्रा देवींबद्दलची एक आपली सहानुभूती, फार त्याचे जे पोरके झालेत त्यांच्याबद्दलचंही एक वाटणारं नातं. याच्यामुळे या गोष्टींबद्दल फार चर्चा आता मी नाहीच करू शकणार आणि करणारही नाही मी. मी नाही करणार. मला फक्त एक पॉइंट आउट करायचं आहे, की ही चर्चा आहे ना अशी आहे ती. आज एक 20 ओळीचा मेसेज फिरतोय. मी संजयला बोललो. तर संजयला पाठवला पण होता मी. माझ्याकडे 8:30ला तो मेसेज आला एका मोठ्या व्यक्तीकडून. मी म्हणलं याने कसा हा पाठवलाय? मग पुढे बघितलं तर तो एका अज्ञात माणसाने पाठवलाय असं त्याच्यामध्ये मेन्शन आहे. पण 20 ओळीमध्ये जवळ-जवळ 15 तपशील दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मग विमानात जी 6वी व्यक्ती होती, मी संजयलाही बोललो, की म्हटलं, "तू वाचलास ना?" तो म्हणाला, "हो, मी वाचला." अज्ञात व्यक्ती, तिचं नाव, तिचं राहण्याचं ठिकाण, तिचं ऑफिसचं ठिकाण, अजितदादा आणि त्यांच्या भेटीचे ह्याच्यातल्या नोंदी, राखीव वेळ असं दाखवलेल्या असलेल्या. तसे वेगवेगळे 15 तपशील त्या मेसेजमध्ये. तो मेसेज इतका व्हायरल झालेला आहे आता मला, की मला वाटतं तो कदाचित तुम्हाला सोशल मीडियामध्ये तुम्ही पाहिलं, तर तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे मला ते नाही बोलता येणार, नाही सांगता येणार. पण संजयचं म्हणणं असं आहे, की 6वी व्यक्ती होती. कमिशननी नेमलंच आहे आता. त्यांनीच याच्याबाबत खुलासा करायला पाहिजे. पण तोपर्यंत हे संशयाचं गूढ रहस्य चर्चेत राहिली यात काही शंका नाही. संजयशी आणखीन काही बोललोय मी. नंतर शेअर करेन. धन्यवाद.